दरम्यान उद्या डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। सर्व डोंबिवलीकरांना कडकडीत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन स्थानिकांकडून करण्यात आलं आहे। उद्या डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे। काश्मीरमधल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात येणार आहे। बागशाळा मैदानात आहोत, जिथे आताच थोड्या वेळापूर्वी जे 3 काश्मीरच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, ते अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणचे स्थानिक आक्रमक झालेले आहेत। घोषणाबाजी त्यांच्याकडनं केली जाते। घोषणाबाजी तुम्ही करताय, ज्या प्रकारे डोंबिवलीतले 3 जण यामध्ये मृत्युमुखी पडले, गोळीबार तिथे झाला, गोळ्या त्यांनी असा क्रूर मृत्यू देवा कोणाला देऊ नये अशा विचित्र पद्धतीने पाकिस्तानची साजिश आहे। सर्व या गोष्टीसाठी त्यांना मोदी सरकारने करारा जबाब दिला पाहिजे। नुसतं भाषणबाजी आणि स्टेटमेंट न देता आर पार की लढाई, ॲक्शन टू रिॲक्शन झालीच पाहिजे। हे सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढे बी मुसलमानांचे दुकान आहेत, सर्वांच्या दुकानावरनं हिंदू लोकांनी खरेदी न केली पाहिजे। पहिल्यांदा निषेध केला पाहिजे या गोष्टींवरनं, कारण की यांचा पहिल्यापासून हे लोकांनी आपल्याला आज हिंदू धर्म म्हणून आपला धर्म विचारलाय। आज आपल्या ते काश्मीरला बॉर्डरला गेल्यावर आपला धर्म विचारून आपल्याला मारलंय, काल उद्या उठून आपल्या घरात येऊन आपल्याला मारतील। घोषणाबाजी तुम्ही करताय, आक्रमक झालेले स्थानिक इथे बघतोय, काय नेमकं म्हणणं आहे, काय मागणी आहे? नाहीये, निष्पाप लोकांचा इकडे बळी गेलेला आहे। 28 जणांचा निष्पाप बळी गेलेला आहे। आज इकडे अखंड डोंबिवलीकरांचं शोकाकुल वातावरण आहे। 3 आमचे मोने, लेले, जोशी आज आमच्याबरोबर खेळणारी माणसं आज आमच्याबरोबर नाहीसे झालेले आहेत। परंतु यांना श्रद्धांजली त्या दिवशी मिळेल ज्यावेळी इथून हा मुस्लिम नावाचा किडा इथून कायमचा नाहीसा होईल, तेव्हा आम्हाला त्यांना श्रद्धांजली मिळाली जाईल। आणि हे 28 जण जे मारले गेलेले आहेत त्यांना उत्तर द्यायचं म्हटल्यावरती सगळ्यांना खेचून, तिकडे जे पण काही कोण आहेत त्यांना खेचून त्यांना मारलं पाहिजे, तर त्याच्यावरती काहीतरी आळा घालण्यात येईल। त्याच्यामुळे आपण बघतोय की घोषणाबाजी इथे होतीये आणि हे सर्व स्थानिक एकत्र येऊन इथे अंत्यदर्शनाला आले होते। अंत्यदर्शन झाल्यानंतर अशा प्रकारे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा त्यांच्याकडनं दिल्या जात आहेत आणि सरकारकडे मागणी केली जाते की या आतंकवाद्यांना जसं तसं उत्तर द्या, त्यांना कंठस्नान घाला। कॅमेरामन अजित शिवतरकर, मी वेदांतने, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।